नागपंचमी स्पेशल आहे बघा. लाडू बनवले आम्ही शेंगाचं आणि पिठांचं. करायला बी सोपं पद्धतलं आहे आणि टिकणूला बी चांगलं येते. 1 महिनाभर ठेवून खावा चालतंय. हे बघा कसं दिसतंय, भारी दिसते का ना. चला मग करायची पद्धत बघू. हाय हॅलो सगळ्यांना, स्वागत आहे माझ्या गावरान रेसिपीमध्ये. हे बघा मी घेतले 1.5 किलो शेंगदाणा, अर्धा किलो फुटाणं. दोन्ही बी चांगले आतले खराब असलेले शेंगदाणा काढून नीट करून कापडून घेतले. फुटाणं बी नीट करून कापडून घेतले. हे आता थोडं थोडं घालून भाजून घ्यायचं. लय घालायचं नाही, चांगले भाजत नाही ते. लाडू पण टिकत नाही तुम्ही. थोडं 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 घालून बारीक मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं. एक सणाला एक पद्धतीची लाडू राहते. दिवाळीला तर शेंगाचं पिठांचं लाडू बनत नाही. नागपंचमीला एवढंच बनते आमच्याकडे. आणि तुम्ही कोणते लाडू करता नागपंचमीला? आणि तर शेंगाचे लाडू. चला हे चांगलं भाजल्यावरती सालट बघा असं निघते. ते आता परातीत काढून आणि थोडं घालून भाजून घेते. थोडं थोडं घालूनच भाजून घेते. चांगलं भाजायचं. सुरुवातीला मोठं गॅस ठेवायचं, नंतर मीडियम गॅसवर ठेवून बारीकपणं चांगलं भाजून घ्यायचं. जेवढं चांगलं भाजलं तेवढं चांगलं होतं. हे पण भाजलं होतं. किंवा सालट आणि पकळी होते. असं पकळं झालं तरच चांगलं भाजलं असते आणि सालट बी निघते व पांढरं होते. हे पण आता परातीत काढून घेते. 2 बॅच भाजले. आता 3ऱ्या बॅचला संपते. 3 बॅचवर भाजून घेतले. सुरुवातीला मोठं ठेवायचं गॅस, नंतर मीडियम करायचं. मीडियम करूनच भाजायचं. त्याला भाजत झाले सगळं. थंडवाला 5 मिनिट ठेवायचं बाजूला. थंड झालं की हातानं चोळून सगळं वरचं सालट काढायचं. असं हलवलं की थंड होतं. एवढं थंड झालं तर 5 मिनिट ठेवून नंतर गॅस ओलाले तर असं सालट निघते सगळं. बघा पांढरं शिपत होते. त्याला सालट काढून आणले. नाही निघत खरं वरवटाचं तेवढं स्थिती त्यांचं निघते घासलं की. थोडं फुटाणं मी मिक्सरला, फुटाणं आणि शेंगाचं मोठे मोठे दाणं असतात ना, ते लाडू वळायला नीट येत नाही. थोडंसं पीठ पाहिजेच. त्याला अन्न करायला आम्ही गुळ ठेवलं. गुळाचं थोडंसं गुळाबरोबरच पाणी घालायचं. शिजवून घ्यायचं मोठ्या गॅसवर. त्याला आता गाळून घेते. आत कचरा असते ना, सगळं निघते ते गाळून घ्यायचं. किंवा थोडंसं निघालं तरी पण गाळायचं. त्याच कढईत पाणी ओतून ठेवते आणि घ्यायचं त्याच कढईत ते ओतून घेते. ते आपलं असं शिजाले. मोठे गॅसच ठेवले सुरुवातीला. अजून कलर कसं चेंज झाले गुळाचं. त्याला तर कुठंच लाडू बनवते. थोडं गोल मिक्स करून आणले. आता हे लाडू वळून घेते. तो राणे असतो. गुळबा हे शिजायला लागले. असं शिजवून घ्यायचं. तसं हलवत राहायचं. हे बघ आटून केवढं झालं गोळ. आता हे आले आणि बघायचं बघा पाण्यात असं थोडंसं ओतलं नाही एका जागी गोळा होते. तर हे आले. आता लाडवाचं पाक झालंय. गॅस बारीक करायचं. चालच ठेवते गॅस. तसंच फुटाणं घालून घेते त्यात.
जरा मिक्स करून घेते ते टमाटे मिक्स करून घेते शेंगदाणे घातले ते बी मिक्स करून घेते छान मिक्स करून घ्यायचं चांगलं मिक्स झालं तर सगळीकडे गोड लागते आणि आता हे पीठ थोडं थोडं करून घालायचं फुटाण्याचं पीठ एकदम बी नाही घालायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं हे बघा चांगलं मिक्स झालं फुटाण्याचं पीठ तर सगळं मावलायचं चांगलं मिक्स करून घेतलं गरम असते याला मोठं काय तर हलवायला घेऊन चांगलं असं हलवून घ्यायचं परातीत वतूनच मला लाडू वळाले ते कढईत तर तापलेलं असते गरम असते ना वळाले येत नाही जेव्हा पाणी घ्यायचं जरा असं हाताला लावून गरम गरम असते ते तर गरम गरमच वळायला लागते लई गरम आहे हाताला थोडं पाणी लावून घेते हे असं वळवून घ्यायचं लाडू एकदाच पाणी लावून घ्यायचं प्रत्येक वेळेस नाही लाडवायचं असं वळवून घ्यायचं जेवढे आकाराचे पाहिजे तेवढे आकाराचे लाडू वळवून घ्यायचं हे मी एकदाच लावले पाणी थोडंसं गार झालं पण आवळायला बी चांगलं आहे ते खरं एकदम गारवून द्यायचं नाही येत नाही तर वळायलाच येत नाही तेव्हा लाडू बांधून झाले कसं वाटलं तुम्हाला लाडू कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही बनवा हे बघा कुटायचे लाडू आहेत कुटायचे लाडू लय रोज टिकत नाहीत हेच टिकते आणि करा तुम्ही पण सांगा आणि तुम्ही पंचमी स्पेशल काय बनवला ते पण सांगा चला बाय बाय टेक केअर